खाल्लेल्या ताटात घाण करू नये किंवा खाल्ल्या मिठाला नेहमी जागावं, अशा अनेक म्हणी आपल्या मराठी भाषेत आहेत आणि याच म्हणी अगदी तंतोतंत लागू होतात त्या पण आपल्या देशात राहून मोठी झालेल्या, आपल्या देशाशी आपल्या मातीशी गद्दारी करणाऱ्या पाकिस्तानी जासूस यूट्यूबर ज्योती मल्होत्रासाठी। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानसाठी जासूसी करताना तिच्या चेहऱ्याची निष्पापता आणि हावभावांचा पुरेपूर वापर केला होता। याचा तिला भरपूर फायदा पण झाला। दिल्लीपासून अंबालापर्यंत आणि लाहोरपासून थेट कराचीपर्यंत तिचे अनेक मित्र बनले होते। पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशलाही ज्योतीने अगोदर आपल्या जाळ्यात अडकवलं होतं आणि त्याच्या मदतीने तिने व्हिसा मिळवला होता आणि विशेष म्हणजे नंतर ती स्वतः दानिशच्या जाळ्यात अडकली होती। मग पाकिस्तानात गेल्यानंतर किंवा पाकिस्तानात पोहोचल्यानंतर दानिशच्या सहाय्याने ती तिथल्या गुप्तचर यंत्रणेतील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली। मग ज्योती पाकिस्तानात अशा प्रकारे वावरायची, अशा प्रकारे राहायची की तिथले अधिकारी तिच्या भोवती फिरायचे। तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितलं की 2020 पूर्वी ती दिल्लीत एका छोट्या कंपनीत नोकरी करायची, जिथे तिला फक्त महिन्याला 20,000 रुपये पगार मिळायचा आणि तरी सुद्धा ती 12,000 रुपये भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहून हाय प्रोफाइल लाईफ जगत होती, लक्झरियस लाईफ तिचं होतं। त्यावेळी तिच्या फ्लॅटचे लाईट बिलच 4 ते 5,000 रुपये यायचं। एवढ्या कमी पगारात ती अनेकदा मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण सुद्धा करायची। ऑपरेशन सिंदूर वेळी आपल्या भारत देशाची गुप्तचर यंत्रणा ही खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली, तशी ती पहिल्यापासून ऍक्टिव्ह आहेच। आणि याच दरम्यान एक मेसेज ट्रॅप झाला होता। हा मेसेज पाकिस्तानला पाठवला गेला होता। या मेसेजचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ही ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला पोलिसांनी अटक केली। त्यावेळी ज्योतीच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून स्थानिक पोलिसांना किंवा त्या राज्यातील पोलिसांना ती पाकिस्तानी जासूस असल्याचा विश्वासच बसत नव्हता। पण तिच्या मोबाईलमधील जेव्हा कॉल डिटेल्स, फोटो, व्हिडिओ, त्यानंतर टेलिग्रामवरील चॅटिंग पाहिली, मग पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते। सध्या पोलिसांनी ज्योतीला कोर्टात हजर करून पुढील कारवाईसाठी किंवा तपासासाठी आपल्या कोठडीत घेतलेलं आहे, तिला अटक केलेली आहे। ज्योतीच्या सांगण्यानुसार आणि ओळखीच्या बेसवर तिचा मित्र अरमानला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे। अरमानलाही पोलिसांनी अटक करून पहिल्यांदा कोर्टात हजर केलं आणि 6 दिवसांच्या रिमांडवरती सध्या घेतलेलं आहे। त्याचबरोबर हरियाणातील पानिपत मधून मान इलाही आणि देवेंद्र सिंग ढिल्लो यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। ते पण ज्योतीचे मित्र आहेत। सध्या या सगळ्यांची चौकशी चालू आहे। ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा हे स्वतः आश्चर्यचकित आहेत। त्यांना धक्का बसलाय की त्यांची मुलगी पाकिस्तानची जासूस आहे, यावर त्यांचा विश्वासच नाहीये। त्यांना तर हेही माहित नाही की ती कोणत्या कोणत्या देशांमध्ये फिरलेली आहे, ती कुठं कुठं जाऊन आलेली आहे। त्यांनी सांगितलं की त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की ती व्हिडिओ बनवते आणि ते व्हिडिओ युट्यूबवर टाकत असते। हरीश मल्होत्रा यांनी सांगितलं की त्यांचा ज्योतीच्या आईपासून घटस्फोट झालेला आहे। घटस्फोटानंतर ज्योती दिल्लीत राहत होती आणि दिल्लीत राहून नोकरी करायला लागली होती। लॉकडाऊन मध्ये तिने नोकरीचा राजीनामा दिला, नोकरी सोडली आणि ती परत घरी आली। तेव्हापासून ती व्हिडिओ बनवते आणि युट्यूबवर टाकत होती। त्यांनी आपली मुलगी निर्दोष असल्याचं सांगितलं, पण असा संशय व्यक्त केला की व्हिडिओ बनवताना ती पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली असावी। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।